आजचा विषय आहे मूळव्याध. मूळव्याध म्हणजे पाईल्स. आणि पाईल्स हा हल्लीच्या जमान्यात खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, कारण आपली जीवन पद्धती, आपली जेवण पद्धती हे सगळंच काही बदललं असल्यामुळे आपल्याला असे जे आजार आहेत जे बैठ्या जीवनामुळे होत असतील किंवा व्यायामाच्या अभावामुळे होत असतील, हे खूप कॉमन बनत आहेत. मूळव्याधीने त्रस्त झालेले लोक खूप वैतागलेले असतात, कारण त्यांना धड उठताही येत नाही, धड बसताही येत नाही. म्हणजे त्यांचं असं होतं की अवघड जागी दुखणं आणि जावई वैद्य, कारण हे दुखणं त्यांनी दुसऱ्यांना जास्त सांगूही शकत नाही. तर अशा वेळेला जेव्हा डॉक्टर त्यांना ऑपरेशन सजेस्ट करतात, तेव्हा ते शेवटी अक्षरशः कंटाळून किंवा वैतागून ऑपरेशन करून घ्यायला तयार होतात. पण बऱ्याचदा पाहिलं गेलेलं आहे की ऑपरेशन नंतर सुद्धा मूळव्याध होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे आज आपण होमिओपॅथीची अशी काही औषधं पाहणार आहोत जी तुम्हाला ऑपरेशन शिवाय बरे करू शकतात. मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बऱ्याच वेळा मूळव्याधची जी महत्त्वाची कारणं दिसून आलेली आहेत ते म्हणजे बैठे जीवन, व्यायामाचा अभाव, त्याशिवाय गर्भाशयावर पडणारा दबाव, तसंच जेव्हा आपली पचनक्रिया मंदावते त्यावेळेस सुद्धा मूळव्याध होण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाला जर कॉन्स्टिपेशन असेल, म्हणजे शौचास त्याला जर घट होत असेल, मलावरोध ज्याला म्हणतात, त्यामुळे कॉन्स्टंट जो आतड्यांवरती दाब पडतो त्याच्यामुळे मूळव्याध होण्याचे चान्सेस खूप वाढतात. मूळव्याधची आपण कारणं पाहिलीत, आता आपण लक्षणं पाहूया. मूळव्याध हा एक व्हेरिकोज वेन्सचा प्रकार आहे. जे तुम्ही ऐकलं असणार, जे आपले पायाकडची जी शिरा असतात त्या बऱ्याच वेळा फुगतात किंवा आपल्याला काळ्या निळसर अशा दिसून येतात. त्याचप्रमाणे आपल्या जे रेक्टल मसल्स असतात, जे आपले आतडं असतं त्यातले जे व्हेन्स असतात त्यासुद्धा फुगू लागतात आणि खाली उतरू लागतात. जेव्हा ह्याच्यावरती प्रेशर अजून वाढतच जातो त्यावेळेला ह्या व्हेन्स फुटतात आणि त्यातून रक्त येऊ शकतं. त्याला आपण ब्लिडिंग पाईल्स असं म्हणतो. बऱ्याच वेळा गुरुद्वारच्या सभोवती तुम्हाला रक्तवाहिन्यांचा झुपका दिसून येईल आणि कधीकधी तो अगदी द्राक्षांसारखा सुद्धा दिसून येतो. काही पेशंट्सना रक्त आल्यानंतर बरं वाटतं. ही काही लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. मूळव्याधचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील. आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल, जेणेकरून आपल्याला शौचास साफ होण्यास मदत होईल. तसंच मिरची घातलेले जास्त पदार्थ आपण टाळावेत किंवा इवन मसालेदार सुद्धा पदार्थ आपण कमी खायला हवेत. त्याशिवाय जेव्हा आपण शौचास जातात तेव्हा शौच करताना पोटावर जास्त दाब घालू नये. आणि समजा तुम्हाला शौचास साफ होत नसेल तर पुन्हा म्हणजे काही वेळानंतर शौचास जाण्याचा प्रयत्न करा, पण दाब घालू नका, कारण ह्याने काय होईल, आपल्या आतड्यांवर दाब पडेल आणि मूळव्याधचा त्रास आपल्याला जास्त होऊ लागेल. काही जणांना जर गॅसचा प्रॉब्लेम जास्त होत असेल तरी देखील मूळव्याध होण्याचे चान्सेस वाढतात. कारण गॅसेस जास्त होणं ह्याचा अर्थ काय की आपली पचनक्रियामध्ये कुठंतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आपल्याला पोट साफ न होण्याचे प्रॉब्लेमसुद्धा जाणवू लागतात आणि अशा वेळेला आपल्या आतड्यांवर अधिक प्रमाणात दाब येऊन मूळव्याध होऊ शकतो. त्यासाठी जर तुम्हाला गॅसचा प्रॉब्लेम वारंवार होत असेल तर तो प्रॉब्लेम प्रथम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 मुख्य औषधं सांगणार आहे, जे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूळव्याधीमध्ये सुरुवातीला घेऊ शकता. स्पेशली जर मूळव्याधीमध्ये तुम्हाला दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे दुखणं जास्त असेल आणि जर रक्त पडत नसेल तर ही औषधं तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मी ह्यानंतर पुढचा एक मूळव्याधीवरचा दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे, ज्यामध्ये मूळव्याधीमध्ये जर तुम्हाला रक्त पडत असेल तर काय करावे हे मी सांगणार आहे. होमिओपॅथीची औषधं रोग्याला काहीही त्रास न होता कायमस्वरूपी गुण देणारे आहेत.
तर आज मी तुम्हाला अशीच अत्यंत गुणकारी होमिओपॅथीची काही औषधं सांगणार आहे. जर गुरुद्वारात तुम्हाला खूप दुखत असेल, जळजळ होत असेल किंवा अगदी काटे टोचल्यासारखं होत असेल तर तुम्ही एस्क्युलस 200 हे औषध घेऊ शकता. त्याशिवाय आपल्याला एस्क्युलसचं ऑइंटमेंटसुद्धा मिळतं जे तुम्ही दुखण्याच्या जागी लावू शकता. ती एक ट्यूबसारखी भेटते, जी ट्यूब तुम्हाला इन्सर्ट करायची आहे आणि ते औषध दिवसातून तुम्ही 2-3 वेळा अप्लाय करू शकता. त्याशिवाय तुम्हाला अजून एक औषध जे तोंडाद्वारे घ्यायचं आहे त्याचं नाव आहे कॅल्केरिया फ्लोर 6X. हे गोळ्यांच्या मोठ्या ते थोड्या गोळ्या असतात ज्या तुम्हाला च्यू करायच्या आहेत, म्हणजे चघळून खायच्या आहेत. आणि ह्या गोळ्या तुम्हाला दिवसातून 2 वेळा घ्यायच्या आहेत, सकाळच्या 4 आणि रात्रीच्या 4. कॅल्केरिया फ्लोर हे आपल्या आतड्यांच्या मसल्सना स्ट्रॉंग बनवतं. आतड्यांची जी मसल्स आहेत ते वीक झाल्यामुळेच आपल्याला मूळव्याधचा त्रास होतो. त्यासाठी एस्क्युलस 200, एस्क्युलस ऑइंटमेंट आणि कॅल्केरिया फ्लोर 6X अशी ही 3 औषधं तुम्हाला कमीत कमी 15 दिवस घ्यायची आहेत. आणि त्यानंतर जर तुमचा त्रास कमी झालेला असेल तर तुम्ही हे औषध दिवसातून फक्त एकदा घेऊ शकता. म्हणजे एस्क्युलस 200चा डोस सध्या तुम्हाला सुरुवात करताना दिवसातून 3 वेळा घ्यायचा आहे. म्हणजे सकाळी 3, दुपारी 3 आणि रात्री 3 गोळ्या आणि उपाशीपोटी ह्या गोळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला ड्रॉप्स फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर त्या औषधाचे डायरेक्टली ड्रॉप्स तुम्ही तोंडामध्ये घालू शकता. 2 ड्रॉप्स सकाळी, दुपारी आणि रात्री उपाशीपोटी. अशा ह्या 3 औषधांनी तुमचा मूळव्याधचा प्रॉब्लेम नक्कीच कमी होईल. आणि जर सिम्पटम्स अगदी मॅच होत असतील एस्क्युलस ह्या औषधासोबत तर तुमचा आजार पूर्णपणे सुद्धा बरा होऊ शकतो. त्या पुढील ट्रीटमेंटसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे नक्की जा आणि ट्रीटमेंट कंटिन्यू करा, कारण होमिओपॅथीने मूळव्याध हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन मारायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढचे येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.